नववर्ष व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची कडक कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यात 2562 गुन्हे, 7.5 कोटीहून अधिक किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अवैध बनावट तसेच परराज्यातील विना वाहतूक पास मद्याच्या निर्मिती, वाहतूक व विक्रीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यात व्यापक कारवाई राबवण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेंद्र देशमुख व कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात एकूण 9 विशेष भरारी पथकं कार्यरत करण्यात आली असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर 5 तात्पुरते तपासणी नाके उभारण्यात आले। त्याचबरोबर विभागाचे 2 कायमस्वरूपी तपासणी नाके देखील कार्यरत ठेवण्यात आले। राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत 1 जानेवारी 2025 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीत एकूण 2562 गुन्हे नोंदवण्यात आले असून यामध्ये 2418 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यासोबतच 232 वाहनं जप्त करून सुमारे 7,92,95,931 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। उत्पादन शुल्क कार्यालयाच्या वतीने आवाहन करण्यात येते की आपणास 1 दिवसीय पार्टी परवाना घेणे हे बंधनकारक आहे। नववर्षाच्या स्वागताकरता ज्या नागरिकांना मद्य प्राशन करायचे आहे त्यांच्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1,90,000 1 दिवसीय मद्य प्राशन परवाने उपलब्ध करून दिलेले आहेत। तसेच अशा प्रकारचे जर जिल्ह्यामध्ये आपल्या सर्व नागरिकांना कुठेही अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक, बनावट मद्य अथवा परराज्यातील मद्याची वाहतूक आढळून आल्यास, तसेच बेकायदेशीर जर पार्ट्यांचे आयोजन करत असतानाची आढळून आल्यास आपण खालील टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधावा। आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल। तसेच 1 डिसेंबर 2025 ते 20 डिसेंबर 2025 या कालावधीत 147 गुन्हे नोंद करण्यात आले असून 203 आरोपींना अटक, 32 वाहनं जप्त करत 1,77,220 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। दरम्यान नागरिकांनी अवैध बनावट अथवा परराज्यातील मद्याचं सेवन करू नये, कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी केवळ अधिकृत मद्य विक्री दुकानातूनच मद्य खरेदी करावी व परवानाधारक हॉटेलमध्येच मद्यप्राशन करावं असं आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आलंय। हातभट्टी दारू निर्मिती, अवैध विक्री किंवा परराज्यातील मद्य विक्रीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधावा। तसेच टोल फ्री क्रमांक 1800-233-9999 किंवा 8422001133 या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार नोंदवावी। तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असं आवाहन अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी केलंय। नवसंकेत न्यूजसाठी कोल्हापूरहून अमोल कुर्णे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।